दत्तात्रेयांची भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर स्वतःला परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्याची अवस्था आहे. दत्तगुरु भक्ताला मोठेपणा देत नाहीत, तर ते त्याला नम्रता देतात. ते चमत्कारांपेक्षा विश्वास शिकवतात. दत्तभक्ती ही नदीसारखी असते, शांत, खोल आणि सतत वाहणारी. कधी नामस्मरणातून, कधी गुरुचरित्राच्या ओव्यातून, तर कधी डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमधून दत्तप्रभू भक्तांच्या मनात उतरतात. ज्यांच्या जीवनात कोणीही नसते त्यांच्या पाठीशी दत्त उभे असतात. ज्यांचे मन तुटलेले असते त्यांच्या जखमांवर दत्त प्रेमाचा हात ठेवतात. आणि जो पूर्णपणे हरला आहे असे वाटते त्यालाच दत्त पुन्हा उभे राहण्याची शक्ती देतात. दत्तभक्ती म्हणजे मागणं नाही, तर मी आहे ना हा विश्वास देते. कारण दत्तप्रभू भक्तांची परीक्षा घेतात, पण साथ कधीच सोडत नाहीत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नाव ज्या ओठांवर असते त्यांच्या जीवनात जरी अंधार असला तरी आशेचा दिवा कायम पेटलेला असतो. श्री दत्तप्रभूंचा उपदेश होता की आत्मसमर्पण आणि भक्ती हीच जीवनाचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. श्री दत्त महाराजांच्या चरणी आत्मसमर्पण केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व अडचणी आणि संकटे सहज नष्ट होतात. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला असाल तर कदाचित दत्तगुरूंनीच तुम्हाला इथे आणले आहे म्हणून कॉमेंट्समध्ये लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.